मिरज तालुक्यातील काकडवाडी इथं सालाबादप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या 8 दिवसात दररोज पहाटे 4 वाजता काकडा व आरती, 7 वाजता ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी 4 वाजता हरिपाठ, 6 वाजता प्रवचन, संध्याकाळी 9 वाजता कीर्तन व नंतर जागर असे कार्यक्रम 8 दिवस गावात भक्तिमय वातावरणात पार पडले। तसेच संत पंगत असे यावेळी काकडवाडी गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी व पंचक्रोशीतील संप्रदाय मंडळी यांनी सहभाग घेतला। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी पारायण मंडपासाठी नवीन 70 पत्रे 1,15,000 रुपये किमतीचे दिले। याबद्दल भाऊंचा सत्कार विजय कदम, अप्पा पाटील, महादेव कोकरे यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तना दिवशी करण्यात आला। तसेच भाऊंनी गावातील 125 महिलांना अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर तीर्थयात्रा करून आणल्याबद्दल भाऊंचा सत्कार केला। यावेळी व्यासपीठ चालक दिनकर दादा पाटील व विलास पाटील यांनी सेवा केली। तसेच काशीराम पाटील, बाबासो पाटील, वसंत अण्णा पाटील, भगवान पाटील, दिलीप पाटील, अरविंद पाटील, संदीप पाटील, गजानन पाटील, प्रदीप पाटील, राजाराम पाटील, मिलिंद पाटील, अमोल पाटील, शशिकांत पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र पाटील व गावातील सर्व ग्रामस्थ यांनी पारायण सोहळ्याचे नियोजन केले। तसेच या सोहळ्यादरम्यान 8 दिवस अखंड विना उभा केला होता। आता त्यांना सध्या पुढच्या 2 महिन्यात पुन्हा कार्तिक वारी आहे। ज्यांना चांगलं व्हावं असं वाटत आहे ना त्यांनी वारी करा, आणि वारी करून जर वाईट होत, मला जगातला सगळ्यात मोठा अनुभव तुमच्या काकडवाडीचा ही मुलगी म्हणा। थोड़ा